नमस्कार मंडळी. आत्ताच काही मिनिटांपूर्वी बिग बॉस मराठी सीझन 5चा प्रीमियर सोहळा समाप्त झालेला आहे आणि त्या सोहळा बघून काय धमाल आली, काय मज्जा आली, हेच तुमच्याबरोबर डिस्कस करायला मी इथे आलेली आहे. माझं नाव अदिती आणि तुम्ही पाहतात माझा यूट्यूब चॅनल बिंज वॉचर मम्मा. तर ह्या सीझनमध्ये भरपूर काही वेगळं असणार आहे. हा सीझन गाजणार आहे असं परत कलर्स मराठीने व्ह्युअर्सच्या मनावरती ऑलरेडी बिंबवलेलं होतं. पण त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे हा सीझन वेगळा आहे का आणि त्याची सुरुवात ऑलरेडी आजच्या प्रीमियरमधनं झाली आहे का, ह्याच्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर मंडळी, सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा रितेश भाऊच्या एंट्रीपासनं. तर सर्वात मोठा बदल म्हणजे होस्टचा बदल किती तगडा ठरलेला आहे. तर मला वाटतं प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे ह्या बदलाला. हा जो बदल केलेला आहे तो ऑडियन्सना आवडलेला आहे, प्रेक्षकांना आवडलेला आहे. कारण की रितेश भाऊ एक यूथला रिप्रेझेंट करतो है ना, त्याच्यामुळे सगळी एनर्जी यूथकडे डायवर्ट होती. तर कलर्स मराठीने जसं सांगितलेलं होतं की त्यांना ह्यावेळेला यूथला टार्गेट करायचं आहे, म्हणजे तरुण मंडळींना टार्गेट करायचं आहे. तर त्याकरता होस्टचा बदल करणं गरजेचं होतं आणि मला वाटतं तो योग्य डिसिजन होता. तर रितेश भाऊची एंट्री अफलातून झाली, त्याच्यात म्हणजे काही डाऊटच नाही. हार्डली कोणी असेल की ज्याला असं वाटलं असेल की नाही रितेशनी चांगलं होस्टिंग केलं नाही प्रीमियरचं. अर्थात पुढे सीझनमध्ये तो होस्टिंग कसं करतो हे आपल्याला कळेलच, त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बोलूच. पण आजचं होस्टिंग मस्त होतं. प्रत्येक कॉन्टेस्टंटला तो आदराने बोलत होता, त्यांना कम्फर्टेबल फील करवत होता आणि सगळं त्यांनी छानच केलं, त्याच्यात काही प्रश्नच नाही. मग दाखवलं बिग बॉसचं घर. तर ह्या वेळेला थीम आहे चक्रव्यूह. आता तर हे सगळ्यांनाच कळलेलं आहे आधीपासूनच. ॲक्च्युली आज सगळ्यापासूनच तुम्ही सोशल मीडियावरती भरपूर बघितलं असेल घराचे फोटोज, घराची टूर, घराचे व्हिडिओज. तर ते त्याच्यात काही असं नाविन्य वाटलं नाही. पण हां, घर खूप छान बनवलेलं आहे आणि हां, म्हणजे तसं असतंच बिग बॉसचं घर खूप छान, तर हे पण तसं छानच आहे. मग माफ करा, आत्ता ट्रायपॉड वगैरे मी लावलेला नाही, रात्रीचा खूप उशीर झालेला आहे. पण काही हरकत नाही, मला फक्त तुमच्याशी गप्पाच मारायच्या होत्या नाही का. बरं, तर मग घर बघून झालं, रितेश भाऊबद्दल बोलून झालं. आता बोलूया कॉन्टेस्टंट्सबद्दल. तर सर्वात पहिल्या कॉन्टेस्टंट ज्यांच्या नावाची चर्चा खूप रंगलेली, ह्याच्या आधी त्या येणार नाही येणार, त्यांच्या शोमधनं त्यांनी एक्झिट घेतलेली, त्यांचं पात्र मेलेलं दाखवलेलं, ह्याच्यावरून जवळपास 100% हो म्हणू शकतो, 100% खात्रीच होती की वर्षा उसगावकर ह्या बिग बॉसमध्ये येणार आणि त्याचप्रमाणे पहिला स्पर्धक म्हणून ह्यांचीच एंट्री झाली. आता जे सगळे 16 स्पर्धक आहेत त्यांच्यात मला वाटतं सर्वात सीनियर ह्याच असणार आहेत. तर आता बघूया ते घरात आपलं स्थान कसं बनवतात, दादागिरी करतात, मानपमान करतात का काय करतात हे बघूया. त्यांच्या काही विशिष्ट गोष्टी जाणवल्या त्यांच्या एंट्रीच्या वेळेला की वर्षाताई तुम्ही अजून खूप सुंदर दिसता, खूप 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 सुंदर दिसता. म्हणजे अर्थात मला वाटत नाही कोणी ह्याला असं वेगळं मत असेल ह्या बाबतीत कोणाचं, पण लाजवाब. त्यांनी जे सांगितलं की मला पोळ्या गोल करता येत नाहीत, हा वादाचा मुद्दा ठरू शकतो, बट हेटर्स विल हेट, राईट. सो ते सोडून द्या, पोळ्या येतात ना, बास झालं. बिग बॉसमध्ये 100 दिवस काहीतरी खायला स्वतःला करू शकाल आणि दुसऱ्यांना पण घालू शकाल ना, बास झालं. आणि त्यांनी जो डायलेमामधला चॉईस निवडला होता पावकाड, तो पण मला वाटतं आतमध्ये जाऊन म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन इतर स्पर्धकांबरोबर कदाचित हा चॉईस चॅलेंजिंग होऊ शकेल बाकीच्या स्पर्धकांना, कारण की त्यांनी पॉवर कार्ड निवडलेलं आहे आणि त्या एक महिना नाही, एक आठवडा काम करणार नाही आहेत. पण त्यांच्यासाठी मी म्हणेन हा इंटेलिजंट चॉईस आहे. तर मग दुसरी एंट्री 2 कॉन्टेस्टंट्सची एकत्र झालेली, निखिल दामले आणि आपली कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभुवालावलकर. तर ह्यांची एंट्री तर छान होती, त्यांचं गाणं छान होतं नॉकझॉकचं. आणि रितेश भाऊनी तिथेच स्टेजवरतीच त्यांच्यात थोडीशी छोटीशी ठिणगी उडवली, हेही आपण पाहिलं. त्यांनी हा वाद तिकडे सुरू करून दिला की ॲक्टर्सना इन्फ्लुएन्सर्स आवडत नाहीत आणि इन्फ्लुएन्सर्सना ॲक्टर्स आवडत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांना मी हे सांगते की कोकण हार्टेड गर्ल ही इन्फ्लुएन्सर आहे, बरीच मोठी इन्फ्लुएन्सर आहे आणि निखिल दामले हा टी व्ही ॲक्टर आहे. सो त्यांच्यामध्ये ही ठिणगी रितेश भाऊनी ऑलरेडी लावून दिलेली आहे. तर त्याच्याबद्दल त्यांची मतं विचारली, त्याच्यावरती थोडीफार चर्चा झाली आणि थोडंसं त्यांचं क्रॉस मत एकमेकांबद्दल जाणवलेलंच आहे ऑलरेडी. तर आता घरात जाऊन बघूया पुढे काय होणार आहे ते. पण मला वाटतं आहे हे इंटरेस्टिंग असेल. तर जो कॉन्टेस्टंट होता, कॉन्टेस्टंट नंबर 4 पंढरीनाथ कांबळे. तर पॅडी
पॅडीला सगळ्यांनी इतकं पाहिलं आहे आणि इतका हा ओळखीचा चेहरा आहे आणि इतकं दर्जेदार आणि उत्तम काम केलेलं आहे पॅडींनी सगळ्यांना हसवण्याकरता. तर पॅडी बिग बॉसमध्ये येऊन नक्की काय करेल, ह्या वातावरणात तो रुळेल की नाही रुळेल, ही बघण्यासारखी गोष्ट असेल. इथे तो सगळ्यांना हसवेल की रडवेल, हेही पाहण्यासारखं असेल. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. ह्या पहिल्या 4 कॉन्टेस्टंट्ससाठी आपण वळूया आपल्या पुढच्या कॉन्टेस्टंटकडे. आता वळूया कॉन्टेस्टंट नंबर 5कडे, योगिता चव्हाणकडे. तर हा म्हणजे एक मला वाटतं गुगलीच होती, हिचं नाव आऊट झालं नव्हतं. आऊट म्हणजे अर्थात ऑफिशियली आऊट नावं कोणाचीच झाली नव्हती, पण जवळपास जी नावं चर्चेत होती सोशल मीडियावरती, संभावनीय म्हणून येत होती, जवळपास ती सगळी लोकं बिग बॉसच्या घरात आलेली आहेत, पण योगिता चव्हाण ही त्या लिस्टमध्ये कुठेच नव्हती आणि हे एक डेफिनेटली सरप्राईज एलिमेंट होतं. आता योगिता चव्हाण बऱ्यापैकी फेमस आहे, कारण अलीकडेच तिचा शो कलर्स मराठीवरती येत होता. अलीकडेच तो संपलेला आहे आणि त्या शोमुळे तिची अंतराची भूमिका म्हणजे जे कॅरेक्टर तिने केलेलं होतं ते अतिशय फेमस झालेलं होतं. रिक्षावाली म्हणून तिला तिची ओळख निर्माण झालेली होती आणि तिला बरंच तिचं कौतुकही झालेलं होतं त्या रोलसाठी. तर हे सगळं असताना तिने बिग बॉसमध्ये आत्ता येणं हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं आय थिंक इट इज ॲन इंटेलिजंट कॉल. कारण की ज्या डेली सोप्स असतात त्या हिरोईन्सना ती सिरियल संपल्यावरती लगेच दुसऱ्या सिरियलमध्ये अर्थातच काम मिळत नाही, कारण की ती आयडेंटिटी रिटेन करायची असते चॅनलला आणि तोपर्यंत नवीन एक वेगळी आयडेंटिटी इतर कोणाची तरी पण ते क्रिएट करण्यासाठी झटत असतात. तर मग अशा वेळेला मध्ये जो गॅप येतो, मला वाटतं आहे योगिताने त्याचा उत्तम उपयोग करून घेतलेला आहे, ही संधी स्वीकारून. कारण की तिचा जरी तो शो संपला असेल तरीसुद्धा बिग बॉसच्या माध्यमातून ती प्रेक्षकांना दररोज दिसत राहणार, तिचा चेहरा त्यांच्या डोक्यात फ्रेश राहणार आणि तिचा विसर पडणार नाही लोकांना. तर मला वाटतं आहे की बेस्ट मूव्ह तिने ह्या संधीचा अगदी छानच उपयोग केलेला आहे. तर आता बघूया आतमध्ये ती कसा खेळ खेळते ते. तिच्याबरोबरच एंट्री झालेली जान्हवी किल्लेकरची, तीसुद्धा टी व्ही ॲक्ट्रेसच आहे आणि ऑफकोर्स बऱ्यापैकी फेमसच आहे. तर आणि ह्यांची एंट्री एकत्र झाली आहे रे. तर पुन्हा एकदा तोच प्रश्न की ह्यांच्यात आपुलकी निर्माण होईल का, बिकॉज त्या दोघी टी व्ही ॲक्ट्रेसेस आहेत, रिसेंट शोजमध्ये येऊन गेलेल्या आहेत. तर मग त्यांच्यात काही इगो क्लॅशेस होतील का, हे बघण्यासारखं असेल. हे आपल्याला येत्या काही एपिसोड्समध्ये नक्कीच कळून येईल. त्यांच्यानंतर जी एंट्री झाली त्याचं नाव आऊट झालेलं आणि सगळ्यांनी ते इतकं परफेक्ट ओळखलेलं होतं की त्याच्यात म्हणजे काही शंकाच नव्हती की हा मनुष्य तोच असेल की नसेल. तर जी एंट्री झाली यांच्यानंतर 7वा स्पर्धक, तर तो होता अभिजित सावंत. अभिजित सावंत इंडियन आयडल फेम आहे, विनर आहे आणि सीझन 1 आय गेस, राईट, इफ आय नॉट रॉंग, सीझन 1चा तो विनर आहे. आणि नंतर म्हणजे त्याची जी फेम अपेक्षित होती ती त्याला नाही मिळाली. त्या मनाने त्याच्या मागचे जे स्पर्धक होते त्यांना खूप मिळाली. मग असं काय झालं ज्याच्यामुळे अभिजितचं नाव हळूहळू पुसट होत गेलं? तर अर्थात त्याचे शोज बीज तर चालतच असणार आहेत. तो उत्तम गायक आहे आणि त्याची स्माईलही खूप छान आहे. तर हे सगळं आहेच. त्याचा एक वेगळा फॅन फॉलोईंग पण कन्सिस्टंटली असतच असणार आहे. पण जे एक ओव्हरऑल नावाचा दबदबा असतो, राईट, तो अभिजित सावंतचा नाही होऊ शकला काही कारणांमुळे. म्हणजे मला वाटतं अग्री कराल तुम्ही, त्याच्यापेक्षा जास्ती राहुल वैद्य फेमस झाला होता. तर मग आता बिग बॉसच्या कारणानिमित्त अभिजित सावंतला पुन्हा एकदा कमबॅक म्हणजे कमबॅक असं नाही म्हणता येणार, कारण तो कार्यरत तर असणारच आहे त्याच्या होताच तो त्याच्या फील्डमध्ये. पण एक व्ह्युअर्सच्या ऑडियन्सच्या नजरेत पुन्हा एकदा येण्याची त्याला संधी मिळत आहे. तर मला असं मनापासून वाटतं की त्यांनी या संधीचा खूप फायदा करून घ्यावा. ह्या संधीनिमित्त त्याला अजून अनेक संधी मिळाव्यात. तर अभिजित सावंतबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. अर्थात दुसऱ्या कॉन्टेस्टंट्सबद्दल पण काय वाटतं हे तुम्ही सांगूच शकता मला. मग किती झाली आपली स्पर्धा? 7. मग जी एंट्री झाली आहे ती आहे निकी तांबोळीची. तर मला वाटतं ही एक वेगळाच एलिमेंट घेऊन येणार आहे ह्या शोमध्ये आणि ही नुसता धुमाकूळ घालणार, मी सांगून ठेवते, ही नुसता धुमाकूळ घालणार ह्या शोमध्ये. तिला बघून ना ॲक्च्युली थोडीशी अशी राखी सावंतची वाईब येते. म्हणजे मला वाटतं ती त्याच लेवलचा हंगामा घरात जाऊन करणार आहे. तुमचं मत काय आहे? तिचं नृत्य आणि तिची ओव्हरऑल बॉडी लँग्वेज आणि तिचे जे कॉमेंट्स होते त्याच्यातनं कॉन्फिडन्स दिसत होता, कमेंटेबल. पण तो ओव्हर कॉन्फिडन्स होईल का? आणि जर का तो ओव्हर कॉन्फिडन्स झाला तर ती म्हणजे तिचा टेक काय असेल ह्याच्यावरती, तिचं बिहेवियर काय असेल, ती कशी वागेल घरी?
तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये कळवा. मला तर वाटते ती घरी जाम राडी करणार, जाम राडी करणार. तिच्यासोबतच अजून दोघांची एंट्री झालेली, मिस्टर बॉक्सर दोन्ही. तर त्याच्याबद्दल तिची प्रतिक्रियासुद्धा वेगळी होती, फार ओपन होती आणि इंटरेस्टिंग होती. तिच्याबरोबर एंट्री झाली वैभव चव्हाण आणि अरबाज पटेलची. अरबाज पटेलचं पण नाव जवळपास आऊट झालेलंच होतं कॉन्टेस्टंटच्या लिस्टमध्ये. आणि तिची जी रिॲक्शन होती अरबाज पटेलला बघून ती वेगळी होती. म्हणजे ती चांगली होती का वाईट होती हे आत्ता सांगणं खूप कठीण आहे, पण ती वेगळी होती. म्हणजे क्लिअरली शी वॉज टोटली इम्प्रेस्ड बाय अरबाज पटेल. आणि मला वाटतं ते घरामध्ये जाऊन दोघंही ह्या गोष्टीचा खूप फायदा करून घेतील, त्याचं खूप भांडवल करतील. पण शेवटी ते म्हणजे एकत्र राहतील का एकमेकांच्या विरोधात उभे राहतील ही बघण्याची गोष्ट असेल. मला तर वाटतं आहे की ते दोघे नक्कीच पहिले पेअरिंग करतील, म्हणजे ते एकमेकांबरोबर टीम बनवतील आणि स्वतःचा फायदा करून घेतील. आणि जसं जसं बिग बॉस पुढे जाईल, एलिमिनेशन्स होतील, तसं एक स्टेज अशी येईल जेव्हा ते एकमेकांच्या समोरासमोर उभे राहतील आणि दोघंही एकमेकांच्या पाठीत खंजीर खूप असतील. मला वाटतं आहे हे दोघे प्रचंड ड्रामा आणणार आहेत ह्या सीझनमध्ये. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवाच. तर मग ह्या दोघांच्यात दुसरा मिस्टर बॉक्सर थोडा शांत वाटतो, समंजस वाटतो, पण तो मला तर वाटतं आहे शक्कल लढवणारा असेल, तो डोक्याने खेळणारा असेल. तर बघूया त्याचा गेम कसा आहे आणि इंटरेस्टिंगच असेल. तुमच्याशी गप्पा मारण्याच्या नादात मित्रांनो मी मधले 2 कॉन्टेस्टंट स्किप केलेले होते, आपण त्यांच्याबद्दल पण बोलूया. हे 2 कॉन्टेस्टंट्स म्हणजे घनश्याम दरवडे आणि इरिना रुडाकुवा. तर घनश्याम दरवडे म्हणजे एक वेगळंच रसायन मला तरी वाटतं आहे. मला वाटतं आहे हे सुद्धा घरामध्ये कल्लाच करणार, राजकारण खेळणार, जाम हमरीतुमरी करणार, भांडणं करणार असं आत्ता वाटतं आहे. पण ॲक्च्युली ते काय करतील, कसा खेळ खेळतील, पॉझिटिव्ह खेळतील का निगेटिव्ह खेळतील हे अगदीच बघण्यासारखं असेल. तुम्ही मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. मग इरिना रुडाकुवा ह्या कॉन्टेस्टंटबद्दल जी उत्सुकता निर्माण झाली होती ती म्हणजे नेक्स्ट लेवल होती. कारण ही रशियन मुलगी आहे असं प्रोमोमधून दाखवलेलं होतं. आणि अर्थातच रशियन मुलगी म्हटल्यावरती एक्साइटमेंट लेवल का वाढली असेल हे तुम्ही समजूच शकता. पण ऑल दॅट अपार्ट जेव्हा ही स्टेजवरती आली आणि तिने जो परफॉर्मन्स तिकडे दिला तो फारच छान होता. त्याच्यानंतर तिने जे मराठी बोलण्याचा प्रयत्न केला, वा, एकदम क्यूट मराठी बोलत होती ती. तर ह्या सीझनमध्ये ती रुळेल का? सीझन तर सोडा, घरात मुळात ती रुळेल का? तिला बाकीचे स्पर्धक आपलंसं करून घेतील का? हा असा मोठा चॅलेंज तिच्यासमोर नक्कीच असणार आहे. बाकीच्यांशी कम्पेअर केलं तर तिचा बॅकग्राऊंड खूप जास्ती वेगळा आहे. मला वाटतं ती IPLमधली चिअरलीडर आहे, नॉट व्हेरी शुअर, पण असं थोडं मी इंटरनेटवरती वाचलेलं आहे की IPLमधली चिअरलीडर आहे. आहे इन द सेन्स होती अर्थात. आणि मला वाटतं कलर्सवरती 1-2 शोज पण केलेले आहेत तिने. विशेष मला माहिती नाही आहे ह्या कॉन्टेस्टंटबद्दल, पण आता कळेल घरात जाऊन ती कशी खेळते, मराठी बोलू शकते की नाही. कारण बिग बॉस मराठीचा हा रूल असतोच. आता ह्यावर्षी काही वेगळं असेल तर मला माहिती नाही, पण हा रूल असतोच की मराठीमध्येच बोलायचं. तर मग ही सुंदरी हा रूल फॉलो करू शकेल की नाही हे बघण्यासारखं असेल. मग याच्यानंतर एंट्री झाली ती म्हणजे एका रॅप स्टारची, जिचं नाव आर्या जाधव आहे. मला आवडली ही मुलगी. म्हणजे तिचा कॉन्फिडन्स एक वेगळ्याच लेवलचा आहे. आणि तिच्याकडे बघून अशी तिची पर्सनॅलिटी आवडली मला. म्हणजे तिने पैठणी साडी वगैरे नेसलेली, वेगळ्या पद्धतीने नेसलेली, पण ती चांगली कॅरीही करत होती. आणि ती खेळण्यात आता कशी असेल, घरात ती काय करेल हे अगदीच बघण्यासारखं आहे. तिच्याबरोबर ज्यांची एंट्री झाली ते अगदी वेगळ्या फील्डमधले आहेत, राईट. म्हणजे ही रॅप स्टार तर ते कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील तिच्या पाठोपाठ आले. तर आता म्हणजे ते ह्या घरात रुळतील का, सूट होतील का, त्यांना ह्या घरात जो हंगामा होईल किंवा ज्या पद्धतीने इतर सगळे वागतील ते पचनी पडेल का, हे सगळे प्रश्न आत्ता माझ्या मनात तरी येत आहेत. कारण की त्यांची विचारसरणी वेगळी असणार आहे. त्यांना हा सगळा धुडगूस झेपेल का नाही झेपेल असं मला वाटतं. म्हणजे अगेन ह्याच्यात चूक बरोबर काहीच नाही आहे, पण हे 2 वेगवेगळे प्रांत आहेत, 2 वेगवेगळ्या लाईक फील्ड्स आहेत. तर मग हे बिहेवियर त्यांना आवडेल की नाही आवडेल आणि ह्याच्यात ते टिकून राहू शकतील का नाही हे बघण्यासारखं असेल. कदाचित म्हणजे असं मला मनापासून वाटतं की घरातले सगळेच त्यांच्याकडून 4 गोष्टी काहीतरी चांगल्या शिकतील. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंटमध्ये जरूर कळतं. एक म्हणजे धनंजय पवार जो की रील स्टार आहे आणि एक म्हणजे सूरज चव्हाण जो की टिकटॉक स्टार आहे. तर मग मला वाटतं असा इन्फ्लुएन्सर्स बऱ्यापैकी घेतलेले आहेत. कोकण हार्टेड गर्ल आहे, धनंजय पवार आहे, सूरज चव्हाण आहे, हे सगळे इन्फ्लुएन्सर्सच आहे. एक यूट्यूब आहे, एक इंस्टाग्राम आहे आणि एक टिकटॉक आहे.
तर बघूया हे काय करतायत. त्यांच्यात आपसमध्ये काही लढाई होते का, इगो क्लॅशेस होतात का, का ते सगळे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत म्हणून एकत्र येऊन लढतात, का त्यांच्यात काही मतभेद होतात, हे अगदीच बघण्यासारखं असेल. त्यांचा एक वेगळा फॉलोअर वर्ग तिकडे आहे. इंटरेस्टिंग असेल हे सगळं बघणं, त्यामुळे मजाच येईल. आणि आपण चर्चा करतच राहूया की काय वेगळं आहे, काय नवीन आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे. आत्ताशी तर फक्त ग्रँड प्रीमियर झालेलं आहे आणि सगळ्या कॉन्टेस्टंट्सबद्दल फक्त अंदाजच बांधता येऊ शकतो. ते ॲक्च्युली कसे असणार आहेत आणि काय करणार आहेत हे आत्ता कोणीच सांगू शकत नाही. मला वाटतं ते कॉन्टेस्टंट्स स्वतःसुद्धा सांगू शकत नाहीत की आत्ता ते काय करू शकतील किंवा काय करू शकणार नाहीत. तर पुन्हा एकदा आपण बोलूया मित्रांनो की काय वेगळं आहे ह्या वेळेच्या बिग बॉसमध्ये. तर जसं की होस्ट बदलला आपण सुरुवातीला बोललोच होतो. आणि ह्या वेळेला काहीतरी एक नवीन फंडा काढला आहे बिग बॉस करन्सीचा. तर ती म्हणजे प्रत्येकाला एंट्रीच्या वेळेला डायलेमा देत होते राईट. त्याच्यात 10,000 BB करन्सी का अजून वेगळं काही एक ऑप्शन देत होते. तर ती करन्सी त्यांना वापरायची आहे घरातल्या सुखसोयी विकत घेण्यासाठी. पण ते नेमकं काय आहे, कसं करायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं आता आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. पण हां, मला वाटतं हे ठीकच आहे. काहीतरी एक नवीन प्रकार म्हणून आत्ता ठीक वाटतं. आता उद्या डिटेल्स कळल्यानंतर कळेल की एक्झॅक्टली काय त्याचा उपयोग आहे आणि खरंच हे एवढं इम्पॉर्टंट चेंज आहे का किंवा गरजेचा चेंज आहे का. आणि मग बघूया, आपण बोलत राहूया. एक प्रोमोसुद्धा निघालेला आहे उद्याच्या एपिसोडचा, ज्याच्यात पहिल्याच दिवशी घरात झाला आहे तंटा. कारण की बिग बॉसनी पाणी बंद केलेलं आहे. म्हणजे पाणी नाहीच आहे त्यांच्याकडे, कोणालाही अंघोळी करता येत नाही आहेत. आणि सगळे बिग बॉसला सांगतात की पाणीच नाही आहे, काय करायचं. तर बिग बॉस म्हणतात की आत्ता तर हे वापरायचं पाणी नाही आहे, लवकरच तुमच्या तोंडचं पाणीसुद्धा पळणार आहे. तर नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे दुसऱ्या दिवशीपासून लगेचच. तर आपण उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला अर्थात आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. टाटा.